सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 53वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन कथा जाणून घेण्यासाठी. आता त्याने घरी काही कोणाला कळायला नको म्हणून तिला सगळे सांगण्यासाठी शेतात नेले होते. पण दोघे पण आता खूप हरवून एकमेकांना मिठीत घेऊन बसले होते. जवळपास दुपार झाली. ती म्हणाली, अहो मला खूप भूक लागली आहे, चला ना घरी जाऊ. तो म्हणाला, अगो पण तुला माहेरी जायचं म्हणालीस ना. ती म्हणाली, नाही मला आता नाही, मला कशाला, तुम्ही का असे करता ना तेच माहिती करायचे होते म्हणून फक्त नाटक केले माहेरी जाण्याचे. तो म्हणाला, पण तू आता किती वेळ झाला खाली बसली आहे, तुला टोचत नाही का खाली. ती म्हणाली, अहो टोचतोय ना, पण तुम्ही इतकं प्रेमाने जवळ घेऊन बसलात, मग ती कळालीच नाही मला टोचते की नाही. बरं मग. ती म्हणाली, अहो काम तर सोडलंच आहे, आता पुढे काय करायचं ठरवले. तो म्हणाला, शेती करू, देशील ना साथ. ती म्हणाली, हो पण शेतीबरोबरच आपण अजून जोड व्यवसाय करूयात ना. तो म्हणाला, ते तर आहे. ती म्हणाली, अहो जर तोच मोठ्या स्वरूपात केला तर उपयोग पण होईल आणि समाज कल्याण पण घडेल. तसं तो तिला पुन्हा घट्ट मिठी मारत म्हणाला, बरं मग डेअरी फार्मिंग आणि अजून कुठला. ती म्हणाली, अहो रोपवाटिका, वेगवेगळ्या संकरित झाडांची वाणे यांची विक्री नाही होऊ शकत का. कसं आहे. तो म्हणाला, हो चालेल, पण बरं चला आता घरी जायचं का. ती म्हणाली, अहो आधी पेरू दे ना थोडेसे तोडून. तो म्हणाला, बरं मग मला असं वाटतं आहे मगाचा पेरू खूपच आवडला ना तुला. ती म्हणाली, काही पण असतं, काही पण म्हणता तुम्ही, सोडा. तसं ते दोघे पण घरी आले, फळे आणि थोडासा भाजीपाला शेतातून घेऊन. तशा आईसाहेब म्हणाल्या, अगं तुला तर माहेरी जायचं होतं ना. ती म्हणाली, अहो बघा ना आईसाहेब, यांनी मला फसवून शेतात नेलं आणि केव्हार पण टाइमपास करत बसले. मग आता खूप उशीर झाला म्हणून मी म्हटलं चला आता घरीच. तसा तो म्हणाला, ए खोटारडे, काही पण काय बोलतेस ग. ती म्हणाली, बघा मला असेच ओरडत होते शेतात पण, आणि मी सोडायला चला म्हटले माहेरी तेव्हा पण ओरडतच होते असे, आणि मला म्हणाले अजिबात जायचं नाही. तो म्हणाला, ए प्रिया, आता हे अति होते बरं का, काही पण काय बोलते ग, थांब तुला बघतोच आता. असं म्हणून तो तिच्याकडे निघाला. तशी ती आईसाहेब यांच्या मागे लपून म्हणाली, बघितलं का आईसाहेब, कसं दादागिरी करतात माझ्यावर आणि मला त्रास देतात. तशा त्या म्हणाल्या, बरं बस झाले तुमचे भांडण, प्रिया तुझा हातपाय तोंड धुवून घे आणि जेवण करायला घे. तशी ती त्याला पुन्हा आईसाहेबांच्या मागून अंगठा उलटा जाऊन ओठांचा चंबू करून दाखवत निघून गेली. तसं तो म्हणाला, बघा आईसाहेब मला कशी चिडवते. त्या म्हणाल्या, अहो तुम्ही तर लगेच चिडता ना, पुरते चिडका बिब्बा आहात तुम्ही. तो म्हणाला, काय हो आईसाहेब, ती पण रात्री मला असंच बोलली, कसं कळतं हो तुम्हाला आमचं. त्या म्हणाल्या, अहो त्यांच्या आधी आम्हाला जास्त माहिती आहे तुमच्याविषयी, किती चिडकी आहात तुम्ही म्हणून. तसे आबासाहेब पण आले होते. जेवण करताना दुपारी असलेल्या जोड व्यवसायाचा विषय बोलत तसे ते म्हणाले, जमतंय तुम्हाला सुनबाई सपोर्ट देत असतील तर आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. तो म्हणाला, हो. तसं संध्याकाळी सगळे आवरून तो पण घरात आला. पण प्रियाला अजिबात घाई नव्हती रूममध्ये जाण्याची. तशी ती किचनमध्ये आवरून स्वतःसाठी कॉफी बनवत होती. तेवढ्यात शिवम पण आला. तो आता किचन ओट्यावर बसून म्हणाला, काय करतेस. ती म्हणाली, कॉफी, तुम्ही घेणार का. तो म्हणाला, अगं काय हे, झोप येणार नाही तुला. ती म्हणाली, हो झोपायचं कुणाला आहे. तो म्हणला, तुला. तशी ती गॅस बंद करून त्याची कॉलर पकडून स्वतःजवळ ओढून म्हणाली, झोपायचं कुणाला आहे. किती घाई असते ना तुम्हाला झोपायची.
असं म्हणून त्याला ती स्वतःजवळ ओढून घेतली. तसं तो म्हणला, ए चिडू नकोस हा प्रिया मला. तसं तिने पुन्हा खूप छान डोळे मिचकून बाहुलीसारखे दाखवले. तसं तो म्हणला, हे हे तर अजिबात करू नकोस हा. ती म्हणाली, का हो, का नको करू सांगा ना. तो म्हणला, अगं मग मला पण काहीतरी होते आणि तुझ्यावर प्रेम करू वाटतं. आणि हो, तुझी तब्येत पण अजून खराब आहे ना, त्यामुळे जरा लांब थांब, लांब राहा म्हणता. ती म्हणाली, अहो माझ्या तब्येतीची काळजी तुम्ही नका करू, कारण मी ज्यूस, प्रोटीन, सुकामेवा, दूध आणि औषधं सगळे घेतले आहे. आणि आता जागर राहण्यासाठी ही कॉफी, कळलं. त्यामुळे तुम्ही अजिबात नाटकं करायची नाही काय. तसं तो जरा दूर सरकून म्हणला, अरे बापरे प्रिया, मला असं वाटतं आहे की आज तर मागच्या ओसरीतच झोपाव, कारण तुझे विचार काय आज खूपच वेगळे वाटतात बाबा मला. असं म्हणून त्याने स्वतःचा गळ्यावर जो बटन शर्टचे उघडे होते ना, दिसत होता गळा, तो असा झाकून घेतला. तसं ती म्हणली, मला भेटा का तुम्ही. तो म्हणाला, अगं काय करणार, तू आज खूपच जलवा दाखवते, कालपासून लागली आहे. तसं म्हणून ती म्हणाली, बरे चला ना आता रूममध्ये. तो म्हणाला, कशाला, नको बाबा मी नाही येत. आता दोघे पण रूममध्ये आले. तसं त्याने आज दरवाजा लावला आणि ती कपडे ठेवायला कपाटाकडे गेली. तसं त्यानं आज खूप दिवसांनी तिला घट्ट मिठीत आवेगानं दाबली. तशी ती म्हणाली, अहो आधी सगळी CCTV बंद केलेत का. तो तिच्या पाठीवर हळूच किस करत म्हणला, अगं दुपारीच केलेत. ती म्हणाली, अरे बापरे, किती हुशार आहात ना तुम्ही. तसं तो तिला स्वतःकडे वळत म्हणला, बरं मग सगळे झाले, पण तू आज ही गोल्ड रिंग सारखी नथ का घातली. ती म्हणाली, अहो ही छोटी नथ माझ्या मम्मीने आणली आहे, मी व्यवस्थित झाले म्हणून. तसं तो ती काढत म्हणला, मग फक्त थोडा वेळ घालायची, मी नसेल तेव्हा, कळलं. ती म्हणाली, का बरं असं. तसं त्याने तिच्या नाकावर हळद चावा घेत म्हणाला, हे असं मध्ये आली तर काय होईल. ती म्हणाली, अहो काय हे करताय, असं करतात का, सोडा मला. तो म्हणाला, अरे देवा, हे बघा, मी आता तुला जवळ घ्यायचं म्हणालो आणि तूच मला म्हणते सोडा. ती म्हणाली, सोडा तुम्ही, कारण कडू कारले आहात, मला अजिबात आवडत नाहीत. तो म्हणाला, बरं नक्की ना, नाही आवडत ना, मग परत माझ्या मागे पुढे फिरणार का. ती म्हणाली, नाही अजिबात नाही. तो तिला भिंतीवर ढकलून देत स्वतः तिच्यासमोर असाच डोळ्यात डोळे घालून बोलला, आता सांग की मी जे तू मला कडू कारले म्हणतेस ते अजिबात आवडत नाही ना. तशी ती तिची नजर खाली करून म्हणाली, नाही आवडत, एकदा सांगितलं ना. तसं त्याने त्याची 2 बोटे नाजूक तिच्या कमरेवरून फिरवत तिच्या गळ्यापर्यंत तशीच आणली. तिचा चेहरा वर करून म्हणला, आताही आवडत नाही का, हेच तू माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल बरं. तसं ती म्हणाली, अहो मला की नाही, तुम्ही की नाही, अजिबात आवडत नाही. असं म्हणून तिने त्याला मागे धक्का दिला आणि केस वर बांधले, कारण त्याला तिचे वर बांधलेले केस अजिबात आवडत नव्हते. तसं तो तिला पुन्हा स्वतःकडे ओढून घेत आणि सगळे केस मोकळे सोडून देत म्हणाला, ना बांधो घटा से जुल्फे अपनी, तुम क्या जानो ये हमारे प्यारे से दिल को देते हैं छाव कितनी. तशी ती म्हणाली, अहो मी तर संध्याकाळचं जेवण खूप छान बनवलं होतं आज, पण मला असं वाटतंय तुम्ही ना नक्की एखादा शायर खाल्ला दिसते बाहेर, हो ना. असं म्हणून ती हसायला लागली आणि म्हणाली की मुलींना पटवण्यासाठी कुठले पुस्तक विकत घेऊन आलात हो का तुम्ही. तो म्हणाला, नाही का, तू पटतेस का.
लगेच ती म्हणे, नाही, अजिबात नाही. तो म्हणाला, मग माझ्यापासून नजर चोरून का बोलतेस? याचा अर्थ तुझ्यावर माझ्या स्पर्शाची, प्रेमाची, शायरीची काहीतरी जादू नक्की होते ना, आणि झाली आहे, हो ना? तशी ती बेडवर जाऊन झोपली. पण शिवमला तिने आधीच खूप चिडवून दिले होते, पण आता ही फक्त त्याच्याकडून होणारे प्रयत्न पाहणार होती, कारण तिला माहिती होतं आज शिवम तिच्यापासून लांब राहू शकत नाही म्हणून. तसं त्याने तिच्या पायावर हळूच त्याच्या हाताने गुदगुल्या केल्या, पण तिने त्याच्या हातावर हळूच पाय मारत म्हणाली, अहो गप्प बसा हा. तसा तो थोडासा रागवून बाजूला झाला, पण तो थोडीच लांब जाणार होता तसा तो पुन्हा तिच्या गळ्यावर, पोटावर खूप गुदगुल्या करत होता. तशी ती म्हणाली, अहो बस ना, मी खूप पोट दुखायला लागलंय हसून हसून. तो म्हणला, तू फक्त माझं अटेन्शन मिळायला हवं म्हणून असं केले ना? तशी ती त्याला खांद्यावर हात टाकून जवळ ओढत म्हणाली, हो केलं, काय करणार? तो म्हणला, असं? मग त्याचे परिणाम मग हवे ना तुला दाखवायला? ती म्हणाली, तुमच्या परिणामांची कोण काळजी करतो हो? तुमचे परिणाम असणार ते प्रेमाचेच ना? असं म्हणून त्याने तिच्या गळ्यावर, खांद्यावर खूप सारे किस केले, पण ती परत दूर झाली. तसं तो म्हणाला, ए प्रिया, आता मला तू हवे आहेस हा, कळलं? ही नाटकं नको करूस, चल पटकन ये. ती म्हणाली, अहो ही काय जबरदस्ती आहे? एवढं रागून कोण प्रेम करतं आणि एवढं रागात कोण बोलतं? मी तर आता नसते येत, जा. तो म्हणला, बरं. असं म्हणून त्याने तिला बेडवरून खाली उतरूट पण नाही दिले, तसेच स्वतःकडे ओढून तिला खूप सारे प्रेमाचे स्पर्श होणारे ओठ आणि हात तो तिच्या सगळ्या अंगावर फिरवत होता. तशी ती शहारत होती. तिच्या अंगात पण वनवा भडकतच होता, तसं तिच्या शरीरात पण खूप वनवा पेटत होता. पण तिनंच आता त्याच्या ओठांवर एक बाईट करून म्हणली, अहो कसं वाटतं तुम्हाला तरसवले की मग? तो म्हणला, हे बरं आहे हा, मला फक्त चिडवून द्यायचं आणि स्वतः मात्र माझ्या प्रेमाचा मनसोक्त आनंद घ्यायचा, हो ना? ती म्हणाली, अहो भांडण करायला सगळी रात्र आहे ना, आधी प्रेम तर करूयात ना? तो म्हणाला, अगं काय हे, इथे पण तू तुझंच चालवणार का? ती म्हणाली, अहो तुम्ही म्हणाल तसं जमतंय. तो म्हणाला, बरं राणी सरकार. असं म्हणून त्याने तिच्या सर्व अंगावर त्याच्या ओठांनी चुंबनांचा वर्षाव करून तिला भिजवून टाकले आणि काही वेळाच्या प्रेमाच्या वर्षावात दोघे पण भिजवून शांत झोपले एकमेकांच्या मिठीत. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.